गुड मॉर्निंग. इट्स डे 3 इन हरिद्वार. आपण आज जाणार आहोत गौरीकुंडला. तर स्टार्टिंगला आपण पब्लिक ट्रान्सपोर्टने जाणार होतो, पण पब्लिक ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम होता की आमच्याकडे बॅग्स वगैरे भरपूर जास्त आहेत. तर आम्ही गाडी केले 4 ते 5 दिवसांसाठी. त्या गाडीनेच आम्ही फिरणार आहोत गौरीकुंड. त्यानंतर येताना ते पुन्हा ऋषिकेशपर्यंत सोडणार आहोत. तर आता वाजले सकाळचे 7. बाकीचे पब्लिक पण रेडी झालेली आहे. सकाळचा नाश्ता चहा चालू आहे सगळ्यांचा. हा आपला हॉटेल हरिगंगा. इथे आपण राहिलेलो आहोत आज. देखो हमारी हालत, ये देखो इतने बारीक माणसा और इतना बड़ा सामान. चला गणपती बाप्पा मोरया. सगळे ॲडजस्ट झाले. 4 लोक पुढे 2 लोक जय. आणि मागे सर्व बॅग्स वगैरे टाकले आहेत. कॅम्प 25 अमरापूर घाट. ही आहे हर की पौरी. इथेच आपण काल गंगा आरती अटेंड केली होती. हे जो सोनेरी मिनार आहे ना तिथे. माकूर याला मुंबईच्या रोड आणि इकडे रोड सारखंच, काय फरकच नाही. बड़ा खड्डा, इतना बड़ा खड्डा है देखो. हायवे जबरदस्त आहे. येताना इथंच थांबू आपण. साल्टे गेली तरी चालेल, इथूनच उडी मारू. स्प्लॅश बंजी जंपिंग नाही, जंपिंग चपाक. गिरगर्दन घाट हे रोड रोलर पण टाइम आप भी टिक करके देते हैं. रिवर राफ्टिंग कैसे होएगा? दहा ते 15 मिनटं झाले आम्ही इथे थांबलो आहे. इथे दगड कोसळत आहेत, तर ते दगड तोडून ग्राफ्टिंगचं मे बी काम चालू आहे. काम चालू आहे. तोच रस्ता आहे का? हा, काय आयडिया नाही, माहीत नाही. ऑन साईड ट्रॉफिक लागले इथं. दरड साफ करण्याचं काम चालू आहे. आयला काम 25 झालं इथं. कवरा आहे बघ, कवरा आहे असं हे झालं आहे. आपण आहोत आता देवप्रयाग संगमवर. ओ जबरदस्त. काय वाटतं मला इथे काय सिच्युएशन? ते मस्त आहे ना. सेंट्रल संस्कृती युनिव्हर्सिटी पण वाटतं संस्कृती. अलकनंदा आणि भागीरथी आहे. ते अलकनंदा कोणती, भागीरथी कोणती? ते तिकडून आले ते अलकनंदा नाही, भागीरथी का? ते सेंट्रल संस्कृती युनिव्हर्सिटी किती आहे? जबरदस्त आहे. आपण आता मध्येच थांबलेलो आहोत जेवण करण्यासाठी. इथून श्रीनगर 12 किलोमीटर आहे. या हॉटेलचं नाव आहे सुखशांती फॅमिली रेस्टॉरंट अँड बार. आपल्या ड्रायव्हरने सांगितलं की इथेच चांगलं जेवायला भेटतं, याच्यापुढे काही चांगलं जेवायला भेटत नाही. त्याच्यामुळं आता ड्रायव्हरचं ऐकून आपण इथं थोडं जेवतो. थोडं नाही म्हणजे पोट भरून जेवतो. त्याच्यानंतर आपण निघणार पुढे. हे आपले ड्रायव्हर. इथून जाणार आहे आपण पुढे सीतापूरला.
तर आपण इथे मध्ये थांबलेलो चहा प्यायला एका हॉटेलमध्ये. इथून अजून आपल्याला सीतापूरपर्यंत जायला जवळजवळ 36 किलोमीटर म्हणजे 1 तासाच्या आसपास लागणार आहे. आणि आपण सध्या गुप्तकाशी ओखीमठ याच्या थोडासा अलीकडे आहे. आता वाजलेले आहेत 4:15च्या आसपास टायमिंग झालेलं आहे. अजून 1 तासात म्हणजे 5-6:15पर्यंत आपण सीतापूरमध्ये पोहोचणार. ही आपली गाडी. शाळेत गेल्या होत्या शाळेत गेल्या होत्या शाळा सुटली आहे. शाळा सुटली त्यांची. सत्याच्या बाजूला ते सत्याच्या सत्या म्हणजे हाच्या माली. हिला समजा आपल्या सोबत यायचं नसेल तर हिने उतरावा इथंच. तर हे आपले सीतापूरमध्ये हॉटेल न्यू मा आकाशगंगा आपल्या गाडीवाल्यांनीच आपल्याला सजेस्ट केलं आहे. वाजलेले आहेत आता 6 वाजलेले आहेत. तर सकाळी आता आपला ड्रायव्हर बोलला की सकाळी 5-5:30ला निघू आपण. तर तेव्हाच आपल्याला गर्दी वगैरे कमी भेटेल. तर रूम वगैरे आम्ही बघितला. पर रूम रेंट इथे 1,000 रुपये आहे. तर आम्ही 2 रूम घेतले 2,000चे. रूम वगैरे मस्त आहेत, खूप छान आहेत आणि इथला ॲटमॉस्फिअर पण मस्त आहे. चला, हॉटेल न्यू आकाशगंगा, हे सीतापूर. गुड मॉर्निंग. इट्स डे 4. सकाळचे वाजले 4. आपला 5 वाजता निघायचा प्लॅन होता. आपण आता फ्रेश वगैरे होतो आहे. मिलिंद दादा पानसर. हे आपली रूम. कामपच्ची सगळे उठलेले आहेत आता. हे सॅमसंगचा फोन रेषा आलेल्या. बॅग्स वगैरे ऑलमोस्ट रेडी आहेत. सिद्ध झालेले आहेत केदारनाथच्या ट्रेकिंगसाठी. लेट्स गो. जादू, कल्पेश, मिलिंद दादा, नयन. जादू. आता वाजले जवळजवळ 5. आपण इथून आता गौरीकुंडला जाणार. इथून 6.6 किलोमीटर आहे. पोचायला आपल्याला अर्धा तास लागेल. सोनप्रयाग आलं का? आ गया. तो हमको गाड़ी किधर से मिलेगा? आगे. हे बघ खालती इथं बस स्टँड आहे, ते पण दाखव. खालते बस स्टँड आहे. जेव्हा आपण पब्लिक ट्रान्सपोर्टने येतो ना, तर आपल्याला गाडी इथे ठेवायला लागते. इथे सोडते बस आपल्याला. इथून आता गौरीकुंड आहे 5 किलोमीटर. आपण पोचलेलो आता सोनप्रयाग. इथून आपल्याला गाड्या पकडायच्या टॅक्सी. हां, पुढे घेऊन येतो मार्केट. हा इथे मार्केट आहे. इथे खायला प्यायला, घोडे, रजिस्ट्रेशन, सपोर्टसाठी काठी, प्लस आपल्याला हे पंचो किंवा जे शूज कवर जे पण काय पाहिजे ते इथे भेटून जाईल. हा इथला मार्केट आहे. मार्केटमधून आपण पंचो, शू कवर, मोबाईल कवर हे सगळे घेतलेले आहे. रेन कवर म्हणजे पंचो 100 रुपये, शू कवर 80 रुपये आणि मोबाईल कवर 40 रुपयाला घेतलेलं आहे. सोनप्रयागवरून आपण निघालो होतो. सोनप्रयागवरून एक लोखंडी ब्रिज आहे. ते पार केल्याच्यानंतर आपल्याला शेअरिंग टॅक्सी होते जे आपल्याला गौरीकुंडपर्यंत सोडतात. कळतं तुम्हाला?
इथे फ्रूट्स वगैरे, चहा वगैरे आणि इथे आपल्या बॅकपॅकसाठी किंवा पिठ्ठू करण्यासाठी इथे अवेलेबल आहेत. चहा पितो आपण आता आणि प्रज्ञा मॅडमला कॉफी ही स्पेशल कॉफी कॅपुचिनो. आपल्या प्रज्ञा ताईंचं व्रत आहे की ते विदाऊट शूज जाणार आहेत. त्यांना तर शूज वगैरे काढलेले आहेत. इथून आपण चालू करतो. लेट्स सी कसं होते आपला प्रवास. साफसफाई ऑन टॉप. तर हे आहे गौरीकुंड. मिलिंद दादा, कल्पेश दादा, प्रतिदा कुठे गेले? नयन दादा, सुप्रिया ताई. ओ विदाऊट शूट चालणार आहे. लोक काय थांबलेत काय माहिती. तिथे गर्दी होती ती घोड्यांसाठी होती. घोड्यांचं रजिस्ट्रेशन वगैरे काय असतं ते त्यासाठी ते गर्दी होती. फोर्ट कैसे जिब लपलपाई. ॲक्सिडेंट होण्याचे खूप चान्सेस आहेत. ते घोड्यामध्ये येतात. ते पालखी इकडे लागले आहेत घोडे. चला ॲक्सिडेंट झाला एक. इथून केदारनाथचं अंतर 15.5 किलोमीटर दाखवते. आपण आता इथं गेटवर पोहोचलो. हा आहे गेटवे ॲट गौरीकुंड. हो क्या राजू क्या बोलता. अरे पार्किंग में लग रहे है तू. ते घोड्यांची पार्किंग. 2 माणसांचा सामान बॅगेवर आणि हे प्रज्ञाताईचे शूज पण. तिला वरती जाऊन विसर्जन करायचे. नाही आधी मी इथं होतो ना कामाला पिक्चर. तुझ्या सकट हे चल ना कल्पिया. अरे तू असं बघतो तसं का तुला 50 वेळ झालाय. कल्पेश बोलतो, प्रज्ञा यायला बोलतो एक पिट्टू करून बॅगे सगळं बोलतो आपण पार्सल करू. बसल पण ते मस्त. एका पिट्टूमध्ये बॅगे आणि तू पण बसशील. नाही माहिती पिट्टूचं विचारायला लागेल किती. 1500. हा काय अरे असते ना मात्र आई. हे एवढं किती वरती चालली असते. खतरनाक. 120च्या स्पीडने जाते. बघ आधीच काकीष्ट चालल्या. ही ते केदारनाथची खाऊ गल्ली. आमच्या पोरांना भुका लागल्यात.
आम्ही इथे चना काकडी फ्रूट्स चना वडे का चना हे सर्व करते दादांकडे 50 रुपये पर प्लेट. सकाळचे 9 सव्वा 9 ना 9:15 झालेले आहेत. किती किलोमीटर आलो आपण? 3 किलोमीटर. फक्त 3 किलोमीटर आलो. 9 किलोमीटर आपण आलो. किती बाकी आहे? 13 किलोमीटर. 12 होता. हां आणि तो माणूस बोलतो अजून 16 किलोमीटर आहे बोलतो. आम्ही चालू करून फक्त 3 किलोमीटर झाले आहेत तसे. आणि एका ते खालती गेला होता तिथे किती 12 किलोमीटर दाखवलं होता. आणि इथं जे लोक बोलतो तो बोलतो की 16 किलोमीटर आहे अजून. बघू चला. व्ह्यू देखो व्ह्यू. होटल में फालतू ना बैठे फालतू न बसायचं म्हणून आम्ही इथे एका हॉटेलमध्ये थांबलो. 3 मॅगी घेतल्यात. 1 2 3. मिलिंद दादांनी अजून एक ऑर्डर दिलेली आहे मॅगीची. किती 60 रुपये प्लेट आहे ना? कशी प्लेट आहे? 60 रुपये मॅगी. 11 वाजलेले आहेत आणि केदारनाथ अजून पण 10 किलोमीटर येथून. ही आपली गँग्स ऑफ वासेपूर. घोड्याचं पार्किंगला लावलेले आहेत. जय. इथून 2 रस्ते निघतात. एका ह्या रस्त्याने घोड्यांसाठी जागा आहे आणि हा एक रस्ता चालत जाण्यासाठी. आता हे इथून वर असं 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 तिकडे डेस्टिनेशन. वेदर पण चांगलं इथं झाला काम 25. आम्ही केला जैसा बारिश. आम्ही केलं पिट्टू बॅगिंगसाठी आणि आम्ही आता पंच घालून निघालो. जादू सगळे जादू जादू सगळे जादू. पाऊस पण आला मस्त. स्पीडला तरी उतारते. अशा ठिकठिकाणी वॉशरूम्स पण अवेलेबल आहेत आणि इथं राहण्यासाठी हे टेंट्स वगैरे. अजून आपल्याला 4.5 किलोमीटर जायचं आहे. हे इकडे एक आहे तसं ते दिसत नाही आता धुक्यामुळे. माझे पावलेत काय पण बोल मानला तुला म्हणजे एवढं तू नाही केलं. मला वाटतं तुझं काम 25 होईल पण तू सगळ्यांपुढे मग आयरनीने पालखी झाली तुमची. पेटी झाली पेटी. हां अजून आम्ही तर सध्या काहीतरी खाऊ करण्यासाठी थांबलो आहे. इथून अजून 4 किलोमीटर आहे. सुसू करतात ते खेचर. तर काका असं बोलतात की
इथे जेवढे पण पिठ्ठूवाले आणि पालखीवाले लोक आहेत ना हे सर्व नेपाली आहेत आणि काही नेपाली आहेत म्हणजे जास्त करून नेपाली आहेत आणि काही इथले काश्मीरी आहेत पहाडी आणि जेवढे पण हे घोडेवाले आहेत ना हे सर्व इथे लोकल आहेत पहाडी लोक. तर इकडे हा रस्त्याचं काम चालू आहे. काका असं बोलतात की 2 वर्षानंतर इकडून घोड्यांसाठी रस्ता बनणार आहे आणि हा जो आपण आता येतो तिकडून नॉर्मल आपला पायी येण्यासाठी रस्ता बनणार आहे. आता मी हा शॉर्टकट घेतला आहे. तो 5 मिनटं राहिलेत पोचायला. थोडंच राहिलं आहे. थोड्याच वेळात तुम्हाला बघायला भेटेल स्वर्ग. 8 ते 9 तास ट्रेक केल्याच्या नंतर आम्ही पोचलो केदारनाथाच्या मंदिराजवळ आणि मग ढगांमधून हळूहळू उगवतो तो पवित्र दर्शनाचा क्षण केदारनाथ मंदिर. त्या क्षणी मन स्तब्ध झालं, डोळे भरून आले, शरीर थकलेलं होतं पण आत्मा पूर्णपणे तृप्त झाला होता. पार्श्वभूमीला ढगांनी वेढलेलं पर्वत, समोर हजारो वर्षांचा इतिहास लाभलेलं मंदिर आणि त्या हवेत दरवळणारी भक्ती. खरं सांगायचं तर इथे आल्यावर काहीच बोलावंसं वाटलं नाही. फक्त एकच भावना मनात राहते, ती म्हणजे कृतज्ञता. जय श्री केदार. आपण आता 7ची आरती अटेंड केली. खूपच मस्त वाटलं, शांत वाटलं, मनाला शांतता भेटली. असं झालं एक स्वप्नपूर्ती झालं. आता दरवाजे वगैरे बंद केले. आता आपण जेवणाचं काहीतरी बघतो. इथेच आम्ही जवळच रूम घेतलेलं आहे. 2 रूम घेतलेले आहेत. 1000 रुपयाला 2 रूम झाले. आमचं आत्ता जेवण चायनीज आणि वरण भात. सगळ्यात जास्त कल्पेश मकरचा फुल कांपाचे झालाय. त्यांनी मालिश केले रस्त्याला. पाणी रक्त खालते गरम रक्त घालते ना.